पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे। पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये। तर चलो आता आजचा ब्लॉग खूपच स्पेशल आहे, कारण की आपण जी म्हणजे आपली जी न्यू क्वार्टर आता म्हणजे झालेली आहे काहीतरी सेक्शन, तर त्यामध्ये फायनली आपण काहीतरी राहण्यासाठी आज जाणार आहोत। तर संपूर्ण असा ब्लॉग ना म्हणजे तिथल्या क्वार्टरचं मी कसं संपूर्ण असं सेटअप वगैरे काय केलंय त्याविषयी आहे। याच्या अगोदरचा पण ब्लॉगमध्ये तेच थोडंफार शेअर केलं होतं, पण 2-3 दिवस असाच राडा चालला होता आमचा, म्हणजे आज होईन उद्या होईन, तर 2-3 दिवस गेले काहीतरी। फायनली आज काहीतरी रात्री आम्ही तिथे शिफ्ट होणार आहोत कायमची। तर चला आता फायनली म्हणजे खूपच छान अशी क्वार्टर आपल्याला भेटली, तेवढा कुठेतरी म्हणजे मनात भरपूर असा आनंद वाटला की म्हणजे चला आता म्हणजे भेटल्यासारखी खूपच छान भेटली आणि 4 महिन्याच्या वेटिंगवर भेटली की चला आता भेटली म्हटले ती देवाच्या नशिबाने, स्वामी समर्थांच्या नशिबाने म्हटलं चांगलं भेटली, चला आता त्यांच्या कृपाने। तर चलो आता इथून पुढचा म्हणजे आपला जो आता 2-3 वर्षांचा प्रवास आहे तो पण सुखादारीत जावा एवढीच प्रार्थना आहे देवाला। तर चला आता आज तिथंच म्हणजे ना क्वार्टरमध्ये शिफ्ट व्हायचंय। संपूर्ण असं सामान वगैरे मी धीरे धीरे करून सगळं काही सेटअप केले। मागं पाहत असताना अलमारी वगैरे पण हे बेड वगैरे संपूर्ण बेडरूममध्ये मी असंच ठेवले, काहीतरी सेटअप तिथलं संपूर्ण असं करायचंय। फक्त थोडं थोडं करताना 2-3 दिवसात संपूर्ण असं मी कव्हर करून टाकीन रूमला। तर भेटल्यासारखी खूप छान भेटली रूम, सगळं काही मी त्याचा शॉर्टकटमध्ये टूर शेअर केला तुमच्यासोबत एका मिनी ब्लॉगद्वारे, आणि याचा फुल असा ब्लॉग ना मग आता काहीतरी सुरू म्हणजे तुमच्यासोबत शेअर करते मी। तर नक्की इथून पुढे सुद्धा आपला ब्लॉग कंटिन्यू करा, जेणेकरून म्हणजे तुम्हाला सगळं काही कळेल आता क्वार्टरचं कसं काय आहे कसं काय नाही। तर चला आता संपूर्ण असं मी पहिल्यांदा पूजा वगैरे करून घेते बाहेर। आता म्हणजे आल्यासारखी पहिल्यांदा पूजा करूनच नंतर संपूर्ण म्हणजे सगळ्या कामाला अशी घरात सुरुवात करू या क्वार्टरमध्ये नवीन अशा। तर चलो पहिल्यांदा पूजा करून येऊ, नंतर बाकीचं काम बघू। तर चला आता फायनली आता लागूया आपल्या ब्लॉगच्या सुरुवातीला, म्हणजेच आता फायनली आपल्या नवीन क्वार्टरमध्ये काहीतरी आज गृहप्रवेश करायचा आहे आपल्याला। आता क्वार्टर असो नाही तर म्हणजे आपलं घर असो, ते आपल्याला 2-3 वर्ष तिथं काढायचेत म्हटल्यावर एकदम आपण आपल्या घरासारखंच नवीन असं हे करतोत ना। आणि चलो आता म्हणजे ज्या क्वार्टरमध्ये गेलो होतो त्या क्वार्टरमध्ये एवढं काय 3-4 महिनेच काढले फक्त। आता इथं काय 2-3 वर्ष 3 वर्षाची पोस्टिंग आहे, तर 3 वर्ष इथेच काढावं लागणार आहेत आपल्याला। तर यामुळं म्हटलं आता नवीन अशी क्वार्टर भेटली, आता संपूर्ण असं सगळं काही सेट झाले। तर म्हटलं आता म्हणजे एकदा आपलं फायनली त्या क्वार्टरमध्ये राहायच्या अगोदर ना सगळं थोडीफार आपली पूजा वगैरे करून घ्यावी, म्हणजे चांगलं असतं असं काहीतरी गणपती बाप्पाच्या म्हणजे शुभ आगमनाने असं म्हणजे करतात ना प्रत्येक कामाची सुरुवात, तर तेच काहीतरी करणार होते। आणि माझ्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती पण आहे तीच काहीतरी। तर यामुळं पहिल्यांदा म्हटलं घराची पूजा वगैरे थोडीफार हळदी कुंकू लावून आणि आपलं छोटंसं असं नारळ वगैरे फोडून ना शॉर्टकटमध्येच पण ते आपली पूजा वगैरे करून घ्यावी एकदा राहायच्या अगोदर म्हणजे घराचं। तर तेच काहीतरी चाललं होतं करायचं। तर आता एकदम घराच्या सारखंच म्हणजे मी त्याला सजवण्याचा प्रयत्न करणार आहे। फायनली आपल्याला आता 3 वर्ष इथं काढायचेत म्हटल्यावर भरपूर असं आता मी सजावट वगैरे करणार आहे। आता थोडंफार म्हणजे जेव्हा मी आता नवीन असं पाहिलंय ना यामध्ये, तर त्यानुसारच असं डोक्यामध्ये आता आयडिया आलेत की कुठे मला आता नेमकं काय करायचंय काय नाही, असं काहीतरी डोक्यात भरपूर असं आहे। तर त्यानुसार मी करणार आहे आता इथं। तर बाहेरच्या साईडला ना भिंतीला मी असं अष्टक वगैरे काढून घेतलं चांगलं मस्त असं, आणि त्याचबरोबर हळदी कुंकू वाहिलं, पाणी वाहिलं मस्त असं। त्याचबरोबर मग फौजा आता नारळ फोडणार होते, तर त्यांनी तो नारळ वगैरे फोडून घेतला आणि मी फायनली पाया वगैरे पडून घेतला आम्ही सगळ्यांनी, आणि आता काहीतरी क्वार्टरमध्ये आपला प्रवेश केला। तर इथं पण काहीतरी मी काढून घेत होते ते अष्टक असं, म्हणजे आपल्या चौकोनी आकाराचं आपलं कोणतं पण असं शुभ कार्य करायचं म्हटलं किंवा असं नवीन घर वगैरे बांधलं काही पण असो, म्हणजे आपल्या चांगल्या कामाची सुरुवात तर ते काढतात ना, तर तेच काहीतरी मी सुद्धा इथे काढून घेतलं ते छान असं मस्त। तर तेच काहीतरी चाललं होतं, तोपर्यंत लेकरांची पण मध्ये घाई चालली होती अशी काहीतरी। तर आरू मॅडमच्या आता थोड्याच वेळात आमच्या भरपूर अशा इथं मैत्रिणी मित्र सगळे काही जमा झालेले आहेत, फ्रेंड्स असे सगळे काही। तर तिची सगळी काही मस्ती चालत असती, तर त्यांच्या दोघींची छान मस्ती चालली होती इकडे करायचं काम। तर तोपर्यंत इथं घराची पूजा वगैरे मी करून घेतली आपल्या क्वार्टरची छान अशी, आणि आता फायनली सगळं काही सेट झालंय ना, तर यामुळं म्हटलं काय हरकत नाही आता सुरुवात करायला। तर चला आता फायनली म्हणजे आपल्या क्वार्टरमध्ये आपला गृहप्रवेश वगैरे सगळा काही झाला होता। गृहप्रवेश म्हणजे तेच थोडक्यात अशी छोटीशी अशी पूजा करून आपल्या घरात यायचं काम। तर चला आता नवीन क्वार्टर आहे यामुळेच काहीतरी पूजा वगैरे करून घेतली छोटीशी अशी। म्हटलं पूजा वगैरे केल्यानंतरच घरातला पहिल्यांदा दिवा वगैरे जाळता येईल, गणपती बाप्पांची पूजा करता येईल, कारण की म्हणजे पहिल्यांदाच असं कोणत्या पण घरात असो नाही तर कोणत्या पण चांगल्या कामाची छान अशी सुरुवात करायची म्हटली की आपल्या गणपती बाप्पांपासूनच होती। आणि माझ्याकडे तेच काहीतरी मूर्ती आहे छोटीशी अशी क्यूट अशी, तर त्या
त्यामुळं मी ती सुरुवात करणार आहे काहीतरी आता क्वार्टरमध्ये येऊन पहिल्यांदाच. तर खूपच म्हणजे मी तुम्हाला याच्या अगोदरच्या 2 व्लॉगमध्ये म्हटलं होतं की म्हणजे आपल्या लवकरच असा मोठा असा स्पेशल व्लॉग येईन सविस्तर असा आणि आपल्या क्वार्टरमध्ये एकदाचा फायनली सेट झाल्यानंतरचा. तर जोपर्यंत मी कशी काही सेट होत होते ना त्याचे थोडे असे व्लॉग मी ते शेअर करतच होते तुमच्यासोबत. पण आज हा काहीतरी फायनली म्हणजे स्पेशल असा व्लॉग आणि आपल्या क्वार्टरमधील म्हणजे पहिलाच असा नवीन असा व्लॉग आहे. तर इथून पुढे आपल्या क्वार्टरमध्ये नवीन छान अशी ब्लॉगची सुरुवात व्हावी आणि 2-3 वर्ष असे मस्त चांगले जावे हेच असं म्हणजे आता बाप्पांच्या चरणी प्रार्थना केली. तर तेच काहीतरी म्हणजे म्हणजे आपलं पूजा वगैरे केली घराची वगैरे आणि मग आता फायनली म्हटलं दिवा वगैरे जाळून घेते देवासमोर छान अशी म्हणजे लगेच आपल्या डेली रुटीन कामाला सुरुवात करायला. तर पहिल्यांदा गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं, दिवा वगैरे लावला, हळदी कुंकू वगैरे वाहिलं, सगळं काय केलं आणि मध्ये आमच्या लेकरांची इकडे तिकडे घाई चालली होती आणि खेळायचं पण काम चाललं होतं बरंच असं. तर थोडंफार बऱ्याच सगळं काही सेट झालं आहे आता, पण थोडंफार काही गोष्टी म्हणजे आपल्या जाग्यावर लावायच्या राहिल्यात. तेच डोक्यात विचार चालतो म्हणजे कुठं काय सेट करावं काय नाही असं काहीतरी त्या नादामध्ये थोड्याफार राहून पण जातात. आणि हा काहीतरी म्हणजे माझा छोटासा असा मंदिर आहे इथं आता. तर मंदिर आहे ना मी सध्या असं उपरच करून घेतलं म्हणजे असं वरती जरा करून घेतलं होतं भिंतीला अटॅच असं, कारण की खाली असलं ना लेकरांचं 4 वेळा खूप अशा वस्तू काढघाल चलतच असतं यामुळं ना मी मंदिर असं वरतीच ठेवले. आणि सध्या तरी त्यात गणपतीची छोटीशी अशी क्यूट मूर्ती आहे. आता देवारा खूप मोठा आहे ना मंदिर असं, तर यामुळं आता थोडं करता आता मी भरपूर अशा गोष्टी त्यामध्ये ॲड करणार आहे, देवांचे फोटोज वगैरे असं काहीतरी. आणि हा काहीतरी आहे आपला फायनली म्हणजे हॉल. तर आता हॉलमध्ये असं संपूर्ण पेंटिंग वगैरे करून घेतले, पहिलंच ते मी दाखिलंच होतं. आणि हा काहीतरी मधला रूम आहे, बरंच अशा गोष्टी मी आता सेट करून घेतला दिसत असेल. पण बेड वगैरे असं काहीतरी लावायचा राहिला होता तसाच पसारा, तर कारण की संध्याकाळ व्हायला आली होती एकदम, यामुळं म्हटलं पूजा वगैरे करून घ्यावी घराची, नंतर एकदम अंधार झाल्यानंतर नको करायला. तर हा काहीतरी आपला हॉल आणि मधला तो काहीतरी रूम होता. तर चला आता फायनली म्हणजे संपूर्ण घरातली पूजा वगैरे मी करून घेतली म्हणजे आपल्या क्वार्टरची न्यू, कारण की कधी पण असं दुसऱ्या क्वार्टर असो नाही तर घर असो, कारण की 2-3 वर्षात आपल्याला तिथं काढायचेच नाही. यामुळे संपूर्ण असं थोडंफार आपलं हळदी कुंकू वाहून देवाला थोडंफार हे करून म्हणजे नारळ वगैरे फोडला, आपलं मस्त हळद कुंकू वाहिली, स्वास्तिक वगैरे काढलं आणि पहिल्यांदा दिवा वगैरे जाळला आपल्या घरात गणपती बाप्पांचा. कारण की कोणतं पण शुभ कामाची म्हणजे चांगल्या कामाची सुरुवात करायची म्हणली का गणपती बाप्पांपासूनच असती आणि माझ्या घरात नेमकं गणपती बाप्पांचीच मूर्ती आहे स्पेशल अशी. तर त्यामुळं तर चला आता फायनली आता सगळी काही पूजा वगैरे झाली आहे. घराचं बरंचसं असं म्हणजे क्वार्टरचं आपलं सगळं काही सेटअप झालं आहे. आता थोडंफार राहिलं आहे कार्पेट वगैरे टाकायचं, त्याचबरोबर असं थोडेफार आपले कर्टन वगैरे लावायचे राहिलेत. आता ते धीरे करता 2-3 दिवसात संपूर्ण कव्हर होऊन जाईल. मग त्याविषयी संपूर्ण असं व्यवस्थित ब्लॉग येईन तुमच्यापर्यंत. आता सध्या जे आहे ना मी ते तुमच्यासोबत शेअर करते. तर चला आता फायनली सगळं काय झालं, दिवसभर इतकी घाई होती ना म्हणजे सगळं काही कामाची, तो पसारा तिकडच्या क्वार्टरमधून आणायचा इकडे लावायचा, तर सगळं त्यामध्ये भरपूर असं दमल्यासारखं झालंय. यामुळं पहिल्यांदा चहा वगैरे घेतला मस्त असं, आता कुठेतरी थोडं फ्रेश वाटतंय. तरी पण स्वयंपाकाचा भरपूर कंटाळा आलाय, यामुळे म्हटलं आता शॉर्टकटमध्ये आपला डाळ भात बनवणार आहोत. तर चला आता पहिल्यांदा स्वयंपाक करू मग नंतर. तर संपूर्ण असं काहीतरी घरातलं काम आवरल्यानंतर ना चहा घ्यायला साधारण 7 वाजले होते एकदम. तोपर्यंत म्हटलं चला चहा घेऊन टाकूया पहिल्यांदा, कारण की आज जेवणाचा एवढा ताण नव्हता, मी शॉर्टकटमध्ये जेवण बनवणार होते. यामुळं म्हटलं चला आता पहिल्यांदा चहा घेते, नंतर बाकीच्या कामाला सुरुवात करायला, कारण की खूपच थकल्यासारखं वाटतं. 2 ते 4 दिवस ना भरपूर असे सामान इकडं आणि तिकडं नाही, ही भरपूर अशी घाई चालली होती. त्याचबरोबर मध्ये आधी असे लेकरांचं खेळणं वगैरे भरपूर असं असतं. तर फायनली मस्त असा भरपूर अशा प्रमाणात मस्त चहा घेतला, कप भरून चांगला मोठा ग्लास भरून. तर तो काहीतरी पेल्यानंतर भरपूर असं मनाला शांती वाटली. म्हटलं आता काम करायला पुन्हा कुठेतरी थोडीफार एनर्जी येईन चहा घेतल्यानंतर. तर मग तेच काहीतरी कामाला सुरुवात केली पुन्हा, कारण की बेड सेट करायचं राहिलं होतं ना, तर तेच काहीतरी करीत होते. आणि आमच्या आरो मॅडम पण बघा आता किती छान अशी मदत करू लागतात मला ना. तर खरंच माणूस म्हणतं लेक म्हणजे लेक अशी लवकरच हाताखाली येत असते कामाला. तर त्यासारखंच आहे, एवढीशी छोटीशी काय आहे माझी आरो, पण तरी पण आहे ना छोटी मध्ये छोटे मोठे काम मला करूच लागत असते. आणि चला आता तेवढाच मोठा कुठंतरी हातभार लागतो, तर ते काहीतरी करते. मध्ये आधी काम पण वाढती पण करू पण लागती, करण्याची पण एक्साइटमेंट असते तिच्यामध्ये. आणि आता काहीतरी सगळ्यात मोठं तिला म्हणजे एक इथं सरप्राईज भेटलं, ते म्हणजे बोर्ड एकदम बेडवरतीच आहे ना, यामुळे तिला साधारण लाईट चालू बंद करायला आम्हाला काय म्हणजे सगळ्यात जास्त आवडतं काय माहीत, पण ते आता कुठंतरी तिला चान्स भेटणार आहे. तर तेच काहीतरी चाललं होतं तिचं मस्ती करायचं काम. आणि आता तिचं चाललं होतं मम्मा माझ्यासोबत डान्स कर, तर ती काहीतरी बघा कसा डान्स करून दाखवतीये. तर छान मस्त असा डान्स करता इकडं तिकडं
हे करता करता. त्याचबरोबर मी पण तिच्यासंग थोडंफार आपलं डान्स करून घेतला, त्याचबरोबर तिच्यासोबत थोडीफार मस्ती करून घेतली. आणि नंतर थोडंफार म्हणजे चला आपल्या स्वयंपाकाला लागूया म्हटलं आता, कारण की लेकरांचं खेळणं चालतच असतं आणि आपलं काम पण नेहमीच चालू असतं, त्यामध्ये लेकरांना पण थोडाफार टाईम देणं गरजेचं असतं ना. तर यामुळं तर मी आज म्हटलं होतं जेवणामध्ये शॉर्टकटमध्ये डायरेक्ट डाळ भातच करून टाकणार आहे, कारण की दुपारी म्हणजे चांगलं जेवण वगैरे केलं होतं तर त्यामधली भाजी पोळी होती, यामुळं फक्त डाळ भात बनवायचं टेन्शन होतं मला. तर तेच काहीतरी इथं घेतलं बनवायला लगेच. तर डाळ वगैरे शिजून घेतली मस्त, अद्रक लसूणची म्हणजे अद्रक लसूण म्हणते लसण आणि जिऱ्या मोहरीची फोडणी दिली आणि आपली हिरवी मिरची वगैरे टाकून मस्त असा डाळ भात बनवून घेतला. आणि खरं तर घरामध्ये ना आता भाजीपाला पण भरपूर प्रमाणात संपूनच गेलाय लगभग, कारण की आता 2 ते 4 दिवस हीच घरातल्या म्हणजे सगळ्या कामांची घाई चालू होती ना, तर यामुळं कुठेतरी जायला भेटलंच नाही आता भाजीपाला वगैरे आणायला किंवा बाहेर जायला. तर तेव्हा एकदा जेव्हा आता जाईन त्यानंतर सगळं काम व्यवस्थित असं करूनच जावं लागणार आहे क्वार्टरचं, त्याशिवाय काय म्हणजे माझ्या मनाला असं शांती नाही भेटणार. सगळ्या वस्तू जिकडं तिकडं म्हणजे असे व्यवस्थित अशा सेट झाल्या नाही तर चला आता फायनली स्वयंपाक वगैरे झाला, फायनली माझं सगळं काम आवरलं आणि मी इथं अवतार पण माझा याडावाकडा नीट करून घेतला होता बऱ्यापैकी आता. तर आजचा ब्लॉग ना असाच काहीतरी होता, म्हणजे कसं काय काम कुठपर्यंत आपलं झालं आहे क्वार्टरचं, बऱ्यापैकी सगळं काही झालं आहे, पण तरी पण असा सविस्तर असा एकदम आपला स्पेशल असा ब्लॉग एकदम म्हणजे आपल्या क्वार्टरमध्ये डायरेक्ट सेट वगैरे झालं ना सगळं काही जिथाली तिथं, त्यानंतर एक स्पेशल असा ब्लॉग मी तुमच्यासोबत नक्कीच लवकरच शेअर करा. बऱ्यापैकी झाले पण तरी पण थोडंफार राहिलं आहे ना, तर ते काहीतरी तर त्याचा ब्लॉग लवकरच तुमच्यापर्यंत येणार आहे मी घेऊन. तरी आजचा ब्लॉग कसा वाटलाय ना मला नक्की सांगा कमेंटमध्ये. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत नका जाऊ. तर चलो आता आजचा ब्लॉग म्हणजे इथंच थांबवते आमच्या आरू मॅडमच्या मस्तीपासून. तर थोडेफार इथं काहीतरी काम राहिले ना तरी आमच्या आरू मॅडमचं असं मला ते आवरू लागायचं चलतं. तर चलो बाय बाय, अशाच ब्लॉगमध्ये आपण कायम भेटू.